गाईना
सर्व जोडी हे माझे सर्व जोडी दान दे गा देवा दान दे गा देवा दान दे गा देवा दान दे गा देवा
दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाशी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाचे. संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असलेला अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या परमार्थिक क्षेमाची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला नदी कोणती आहे? घोड नदीच्या या पावन परिसरामध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावनभूमी, संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचकृषी. आणि या पंचकृषीमध्ये आपल्या या मोठेवाडी गावामध्ये कानिपनाथ भगवंताच्या यात्रेनुसार, यात्रेनिमित्ताने हनुमंतरायांच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ, कानिपनाथ भजनी मंडळ, तरुण मंडळ, माता भगिनी, मोठेवाडी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने सुरू असलेला हा आपला गावचा उत्सव. आणि या उत्सवातील आजची ही जागराच्या कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. प्रसिद्ध असलेला अभंग आहे. बहुतेक सगळ्या लोकांचा हा अभंग पाठ आहे. कारण प्रत्येक कीर्तन झालं, प्रत्येक प्रवचन झालं, पूजा झाली की हा अभंग म्हटला जातो. म्हणून बहुतेक सगळ्या लोकांचा हा अभंग पाठ आहे. तुम्हाला महाराष्ट्रात असा मनुष्य सापडणार नाही की ज्याचा हा अभंग पाठ नाही. तुम्ही म्हणाल सापडला तर त्याला मनुष्य म्हणू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराष्ट्रात लावून जर हा अभंग पाठ नसेल, व्यवस्थित करा ना, जास्त हलवाली करू नका. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. महाराष्ट्रात राहून जर हा अभंग पाठ नसेल तर तो मनुष्य मनुष्य म्हणण्याचा लायकीचा नाही. लक्षात ठेवा. बहुतेक हा अभंग सगळेजण म्हणतात, सगळ्यांचा पाठ आहे. पण जरी अभंग पाठ असला तरी सुद्धा त्या अभंगाचा अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे असं नाही. आणि कोणती गोष्ट म्हणत असताना त्या गोष्टीचा अर्थ समजून म्हणलं तर जास्त आनंद येतो. बऱ्याच वेळेला आपण अनेक गोष्टी म्हणतो, त्याचा अर्थ माहिती नसतो, मग त्याच्यामुळे त्याच्यात चुका सुद्धा होतात. आता पसायदान आपण रोज म्हणतो, पसायदान सुद्धा सगळे शुद्ध म्हणतात असं नाही. आता विश्वात्मके देवे, त्याच्याऐवजी काही काही विश्वासमके देवे म्हणतात. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढ हो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, लोक जीवांचे म्हणतात. चूक होते. विठ्ठल 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 विठ्ठल. चला कल्पतरूचे आरव आहे. बरीच लोक चला कल्पतरूंचे आरव म्हणतात. चला म्हणजे जेवायला चला. आणि चला शब्दाचा अर्थ आहे अचल, अचल नसणारे ते चल. सांगायचं तात्पर्य हे आहे, जे आपण रोज करतो त्याच्यात बऱ्याच वेळेला त्याच्या अर्थाकडे आपलं लक्ष नसतं.
ज्या गोष्टी आपण रोज करतो त्याच्यामध्ये कृत्रिमता येते. आणि परमार्थ म्हणजे काही नुसती क्रिया नाही, भक्तियुक्त अंतकरणाने केलेली क्रिया म्हणजे परमार्थ आहे. म्हणून त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला कळला पाहिजे. तर काय होतं, बऱ्याच वेळेला लोक करतात, पूजा करतात, नित्यनेम करतात, कीर्तन करतात, भजन करतात, पण जसं घडायला पाहिजे तसं घडत नाही. विठ्ठल कीर्तन कशी ऐकली याला, किती ऐकली याला महत्व नाही, कशी ऐकली याला महत्व आहे. पूजा किती केली याला महत्व नाही, पूजा कशी केली याला महत्व आहे. तसं भजन किती केलं त्यापेक्षा किती समजून म्हटलं याला खूप महत्व आहे. बऱ्याच वेळेला कृत्रिमता येते. मी एक उदाहरण सांगतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. एक ग्रस्त ज्ञानेश्वरी वाचायचे, मोठ्या मोठ्याने ज्ञानेश्वरी वाचायचे. त्यांची ज्ञानेश्वरी सुरू झाली की सगळं घर डोक्यावर घ्यायचे, एवढ्या मोठ्याने ज्ञानेश्वरी वाचायचे. वाचत असताना त्यांचा एक लहान नातू होता. तो बघायचा बाबा ज्ञानेश्वरी वाचतात, पण बाबांचं लक्ष ज्ञानेश्वरीत आहे का नाही थोडं तपासून बघू. लहान लहान पोरं हुशार असतात काय काय, ते पोरगं थोडं चॅप्टर होतं. ते काय करायचं, बाबांनी ज्ञानेश्वरी झाकून ठेवली, ते पोरगं ते ज्ञानेश्वरी उघडायचं आणि ते बाबांची ज्ञानेश्वरीतली जी दोरी असते ती दोरी 50 पानं मागं नेऊन ठेवायचं. बाबा दुसऱ्या दिवशी तिथूनच ज्ञानेश्वरी वाचायची. असं अनेक वर्ष चाललं बरं का. म्हणजे बाबा पूर्ण झाले पण बाबांची ज्ञानेश्वरी चालूच राहिली. याला म्हणायचं नित्यनेमात आलेली कृत्रिमता. विठ्ठल आपण जे वाचतोय त्याच्या अर्थाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ज्ञानेश्वरीत माणसांनी बोलावं कसं सांगितले बघा, कसं बोललं पाहिजे. माणसाने बोलताना अगोदर विचार करावा आणि मग बोलावं. बऱ्याच वेळेला आपण बोलून जातो मग जन्मभर विचार करतो. असं बोलायला नव्हतं पाहिजे, तसं बोलायला नव्हतं पाहिजे. ज्ञानोबा राय म्हणतात कसं बोलायचं. साचा आणि मवाळ, मितुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलत असताना माणसाने खरं बोलावं, साच. पण खरं असलं तरी माणसाने मवाळ बोलावं, थोडंसं बरं बोलावं. काय काय लोक खरं बोलतात पण बरं बोलत नाही. आणि मितलं म्हणजे कामापुरतंच बोलावं. जो मनुष्य जास्त बोलतो तो कोणाची तरी स्तुती करतो, निंदा करतो. म्हणून मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक मनुष्य वाचायला बसला ज्ञानेश्वरी, मोठ्या मोठ्याने ही ज्ञानेश्वरी ओवी वाचत होता. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तेवढ्यात त्याचा नातू आला आणि त्याने जाता जाता बाहेर गडबडीत त्या नातवाची लात त्यांना लागली. नातू बाहेर गेला, परंतु यांनी जे शिवे द्यायला सुरुवात केली, तुझे डोळे फुटले का, तुला दिसत नाही का, सगळ्या शिवे देऊन झाल्यानंतर परत ज्ञानेश्वरी वाचायला लागले. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ. समजायचं यांचा आणि ज्ञानेश्वरीचा काही संबंध राहिला नाही. विठ्ठल 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 आपण जे म्हणतोय त्याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. हा अभंग आपण रोज म्हणतो, पण याचा नेमका अर्थ काय याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या पारमार्थिक क्षेमाची मागणी केली. एक असतो योग आणि दुसरा असतो क्षेम. योग कशाला म्हणतात, जे आपल्याला प्राप्त नाही ते प्राप्त होणं त्याला म्हणायचं योग. आणि क्षेम कशाला म्हणतात, जे प्राप्त झालेलं आहे ते टिकणं त्याला म्हणायचं क्षेम. माणसाच्या जीवनात योग अवघड आहे का क्षेम अवघड आहे बाबा? काय अवघड आहे? क्षेम अवघड आहे बरं का. बऱ्याच गोष्टीचा योग येतो पण क्षेम होत नाही. माळ घालणं सोपं आहे, माळ शेवटपर्यंत टिकणं अवघड आहे. परमार्थ करायला सुरुवात करणं सोपं आहे, परमार्थ शेवटपर्यंत त्याच श्रद्धेने टिकणं अवघड आहे. कीर्तनात येऊन बसणं सोपं आहे, पण शेवटपर्यंत कीर्तन ऐकणं अवघड आहे. विठ्ठल 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 सगळ्यात जास्त अवघड आहे लक्ष देणं आहे बरं का.
आमचे गुरुजी सांगत असतात, एक लक्ष देणं सोपं आहे पण लक्ष देणं अवघड आहे. कळलं का माझं बोलणं? घ्या माझे 1,00,000 रुपये आणि करा सप्ताह म्हणणं सोपं आहे, पण लक्ष देऊन नीट कीर्तनात बसून ऐकणं अवघड आहे. 1,00,000 रुपये देण्याकरता जेवढं पुण्य पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पुण्य कीर्तन लक्ष देऊन ऐकण्यासाठी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल योगापेक्षा क्षेम अवघड आहे. कठीण योगाहुनी क्षेम ओकलिया होतो श्रम, ओकलिया होतो श्रम, ओकलिया होतो श्रम. कठीण योगाहुनी क्षमा ओकली होतो क्षमा, ओकली होतो क्षमा, ओकली होतो क्षमा. कठीण योगाहुनी क्षेम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम, ओकलिया होतो श्रम. कठीण योगाहुनी क्षमा ओकलिया होतो श्रम, ओकलिया होतो श्रम, ओकलिया होतो श्रम. तुकाराम महाराज म्हणतात योगापेक्षा क्षेम अवघड आहे. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले, कठीण योगाहुनी क्षेम ओकलिया होतो श्रम. एका माणसाला गुलाबजामुन खाण्याचा बरेच दिवसांनी योग आला. आज काय तुमच्याकडे? हा? काय? गाजर, राजराणी बुंदी असं म्हणा ना. मग त्या माणसाला गुलाबजामुन खाण्याचा योग आला. बरेच दिवसांनी योग आला होता, त्यामुळे त्याने मागचा पुढचा विचार केला नाही, जे खायला सुरुवात केली. आणि खाता खाता एक माशी शेवटी त्या गुलाबजामुन बरोबर आत गेली. पुढं काय झालं तुम्हाला सांगायची गरज नाही. त्या माशीने सगळं बाहेर, म्हणजे योग आला पण तिने बाहेर काढलं. ओकलिया होतो श्रम. महाराज जी प्रार्थना करतात ती क्षेमा करता करतात, योगा करता नाही. योग हा प्रयत्नाने आणावा लागतो, क्षेमा करता देवाची कृपा लागते. विठ्ठल तसं तुकाराम महाराजांसारखे संत देवाला मागत नाहीत. मागणं चांगलं नाही. हे पोरांनो, उठायचं असलं तर इकडे बाजून बसायला, माग बसू द्या. तुम्ही बाबा पुढे या. हे बाळा मागं बस जरा, सर माग. चांगलं आहे, मुलांनी कीर्तनात आलं पाहिजे, पण आता हे काय त्यांचं एवढं ऐकण्याचं वय नाही बरं का. जेव्हा ऐकायला पाहिजे तेव्हा त्यांनी आलं पाहिजे. आता ज्यांना ऐकायला पाहिजे ते काय मला कोणी इथं दिसत नाहीत. एक ताशी लहान लहान दिसतात काहीतरी वाचतंय म्हणून, आणि एक रिटायरमेंट तरुण माणसं फार थोडी दिसतात. विठ्ठल मागणं चांगलं नाही. तुकाराम महाराज सारखे संत देवाशी मागत नाहीत, कारण मागणं अपूर्णतेत असतं. संत जे असतात ते पूर्ण झालेले असतात. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवोनी झाले, शांतीशी आले पल्लव नवे. संतांचं जीवन परिपूर्ण असतं. मग संत देवाकडे गेल्यानंतर मागतील कसे? बरं, तुकोबारायांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या एक 2-4 अवताराचं वर्णन संत वाङ्मयात आलंय. कृतयुगात तुकाराम महाराज प्रल्हादजी होते. त्रेतायुगात तुकाराम महाराज रामभक्त अंगद होते. द्वापार युगामध्ये तुकाराम महाराज जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला तेव्हा कृष्ण भक्त उद्धव होते. आणि कलियुगात 2 अवतार, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. पण अगदी पहिल्या अवतारापासून देवाला काही मागायचं नाही अशी पद्धत. अगदी तुम्ही कृतावतारातलं भक्त प्रल्हादांचं चरित्र पाहिलं तरी सुद्धा तिथे तुकाराम महाराजांचा बाणा न मागण्याचा आहे. प्रतिकूल परिस्थितीत देवाची भक्ती केली. सगळे विरोधात होते. बाप विरोधात, आई विरोधात, नवे नवे सगळं राज्य विरोधात होतं, पण तरी प्रल्हादांनी भगवंताची भक्ती केली. अनेक प्रकारचे प्रल्हादजींना मारण्याचे प्रयत्न झाले.
शेवटी भगवान परमात्म्याने नरसिंह अवतार घेतला आणि नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूला मारलं. भागवतात असं वर्णन आलं, भगवान परमात्म्याला राग आला होता आणि त्या रागाच्या भरामध्ये देवांना सुद्धा भगवान मारू लागले. तुम्ही सगळे असताना माझ्या या भक्ताला एवढा त्रास का? कोणी देवाच्या समोर जायला तयार नाही. देव सुद्धा घाबरायला लागले देवाच्या समोर जायला. देव भिंतीलाच लाथा मारायचे. एक देव म्हटले, आता देवाला शांत कसं करायचं? नाही जर शांत केलं तर देव प्रलय काळ करून टाकतील. एकाने अक्कल लढवली, म्हटला एक काम करा, वैकुंठात जावा आणि लक्ष्मीला घेऊन या म्हटला. लक्ष्मी यायची दिसते बहुतेक. लक्ष्मीला आणा म्हटल्यानंतर गेले देव बोलवायला. अहो चला चला, ते फार रागवले देव, आमच्याकडून काही शांत होत नाही, तुम्हाला पाहिल्यावर कधी कधी शांत होतील. कारण बरेच देव लक्ष्मीला पाहिल्यावर काय होतात? शांत होतात. लक्ष्मी सुद्धा थाटामाटात आली, म्हटली अहो मला माहिती आहे त्यांचं रागवून वरवर रागवतात, मला पाहिलं की शांत होतील. पण लक्ष्मी माता आल्याबरोबर देव तिच्या अंगावर असे धावून गेले आणि लक्ष्मीने पाहिलं ते सिंहाचा जबडा, खाली माणसाचं शरीर, जीभ बाहेर आलेली. लक्ष्मी सुद्धा घाबरून जी पळायला लागली ती वैकुंठातच जाऊन थांबली. आता देवाला शांत कसं करायचं म्हटले, प्रल्हादांना पुढं पाठवा. प्रल्हादजींना पुढं पाठवलं. जशी वासरा करता गाय धावत येते तसे देव आले. शांत तर झालेच झाले, पण प्रल्हादाला मांडीवर बसवलं, डोक्यावरून हात फिरवला. भागवतकार सांगतात देवाच्या डोळ्यातून अश्रू आले. देव म्हणायला लागले, बाळा हे काय तुझं सहन करण्याचं वय आहे का? अरे या दुष्ट माणसाने तुला किती त्रास दिला, तरी सुद्धा तू माझं भजन सोडलं नाही. लोकांना थोडा त्रास झाला तर लोक माळा काढून टाकतात, वारी सोडून देतात. देवाने आमचं काय चांगलं केलंय असं म्हणतात. तुला एवढा त्रास होऊन सुद्धा माझं भजन केलं, बाळा तुला काय पाहिजे मी देतो. प्रल्हादजी म्हणले, देवा मला काही नको. देवाने पुन्हा पुन्हा मागा म्हटल्यावर म्हटले, इथून पुढं मागायची इच्छा होऊ देऊ नका, एवढंच द्या. विठ्ठल 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 काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित. वडिलाची रीत जाणत ते, वडिलाची रीत जाणत ते, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. हे काही मागणे अमानुषित, वडिलाची रीत, वडिलाची रीत जाणत ते. काही मागणे अमानुषित, वडिलाची रीत, वडिलाची रीत जाणत ते. देवा आम्हाला काही मागणं अनुचित आहे. आम्हाला मागायचं नाही देवा, तुमची भक्ती करायची आणि मागायचं. आम्हाला काही तुम्ही व्यापारी समजले काय? मग न मागणारे जे प्रल्हादजी आहेत तेच तुकाराम महाराज आहेत. मग आजच्या अभंगात मागतात कसं काय? त्याचं उत्तर असं आहे, तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून मागतात. कोणाकडे मागावं कळालं पाहिजे, काय मागावं कळालं पाहिजे, कधी मागावं कळालं पाहिजे आणि कसं मागावं कळालं पाहिजे. विठ्ठल कोणाकडे मागावं हे माणसाला कळत नाही, काय मागावं हे माणसाला कळत नाही आणि कधी मागावं हे माणसाला कळत नाही. तुकाराम महाराजचा एक अभंग आहे, शेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजी भूते खेते. काय काही लोक भूत खेत शेंदरी हेंदरी दैवत त्यांना मागत बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी, कळोही आली तयाची जोडी अल्परोकडी. जो आपल्या इच्छे करता दुसऱ्याला पीडा देतो
तो देव तुम्हाला काय देणार आहे? विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. एक शीतळा देवीचा उपासक होता. देवी प्रसन्न झाली, बाळा तुला काय पाहिजे? तो म्हटला मला बसायला घोडा पाहिजे. देवी म्हटली मी कशावर बसले बघ, मी जर गाढवा बसले तुला घोडा कुठून देऊ? म्हणजे कोणालाही काही मागून उपयोग नाही, चांगलं मागितलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. हेची दान देगा देवा, 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 हेची दान देगा देवा. तुझा विसर नवावा, तुझा विसर, तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा. हे गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, हे गुण गायन आवडी, गुण गायन आवड, हे गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. पाऊस भरपूर आला तर मग आपण उठू, सगळंच बंद करू, काय काळजी करू नका. पण थोडंसं भिजल्यावर आपल्याला काय लगेच कोंब येतील असं काही नाही. जास्त आलं तर आपण त्याचा विचार करू, मग सगळे मिळून ठरवून देऊ काय करणार त्याला. देवाला तुकाराम महाराज मागतात, देवा मला हेची दान देगा देवा. जास्तच आला मला वाटतं की नाही? खूपच. काय करायचं मंडळी? तुझा विसर, सरळ अर्थ सांग, तुझा मला विसर होऊ देऊ नको. तुम्ही काय करणार? गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडे, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. येऊ द्या गरुड लोक. विठोबा रखुमाई, रखुमाई, टाळी वाजवा, पाऊस जाईल. टाळी वाजवली तर पाऊस जाईल हे करा. रखुमाई, 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 काय करायचं? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.